नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मॅथ्स कन्सेप्ट बाय सतीश रांजवन ह्या यूट्यूब नवीन चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. होप्सो तुम्ही मागचा एखादा व्हिडिओ, आज आपण कंटेंटला खरा सुरुवात केली आहे. मागचे 2 व्हिडिओ आपण फक्त कसं जाणार काय जाणार ह्याबद्दल करत होतो, पण मला वाटतं की MPSCत सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेमला मला वाटलं की सोल्युशन द्यावं. यामुळं मी इथं आलेलो आहे. सोल्युशन असं आहे की MPSCत आपण जेव्हा पेपर सोडवतोय तेव्हा आपल्याला 20 सेकंद, कोण म्हणतंय फास्ट ट्रिक्सने सोडव, बरोबर आहे का, टाईम पुरत नाही. भरपूर पोरांचं असं आहे की टाईम पुरत नाही. मग आपल्याला काय माहिती का, जिथं अवघड प्रश्न आहे तिथं स्मार्ट अप्रोच वापरायची, किंवा आयोगाने ते अवघड टाकलेत. मग त्यामागचा त्याचा उद्देश आहे की तू स्मार्ट अप्रोच वापरतोय का हे फाइंड आउट करणं आहे. मग स्मार्ट अप्रोच कोणते आहेत, तर महत्त्वाचे 2 स्मार्ट अप्रोच आहेत. ओके, आणि हे थंबनेल दिसत असेल की इच क्वेश्चन सॉल्व्ड बाय 20 सेकंड. प्रत्येक प्रश्न मी आताच सांगतोय की प्रत्येक प्रश्न सुटत नाही. पेपरमधले 4 ते 5 प्रश्न तुम्हाला सुटतील. तेवढे जरी सुटले तरी आपला भरपूर टाईम वाचणार आहे. आणि ते कसे वापरायचे, जनरली आपण 2 मेथड वापरतो. पहिली आहे युनिट डिजिट. ओके, पहिली मास्टर स्ट्रोक आहे युनिट डिजिट. युनिट डिजिट कधी वापरणार, जेव्हा आता 34 गुणुले 48 हा जर गुणाकार करायला लावला तर मला इथं टाईम वाचतोय ना, मी हा गुणाकार करणार नाही. मी काय करणार, युनिट डिजिट म्हणजे ह्याचा एकक स्थान आणि ह्याचं एकक स्थान. 8 चौक 32, 32 लिहिणार, शेवटी 2 कशात आहे ते उत्तर असणार. कळलं का. सपोज 799 आणि 712चा गुणाकार सांगितला, मला ऑप्शनमधनं करायचं आहे की ह्याचं उत्तर काय येईल. तर 9 दुने 18, 18तला किती हो 8 जे आहे ते उत्तर येणार आहे. गॉट इट का. ही झालं युनिट डिजिट. मग ते भागाकारात गुणाकारात सगळीकडे तुम्ही वापरू शकता. आणि युनिट डिजिट मेथडने हे सगळं काही क्लेरिफाय होणार आहे. ओके, कॅल्क्युलेशन रिड्यूस होणार आहेत. ओके, मग आपल्याला आता काय करायचंय, युनिट डिजिट ही एक पद्धत वापरायची. आणि दुसरी कोणती पद्धत वापरायची की सगळ्यात महत्त्वाची मास्टर स्ट्रोक, किंग ऑफ कॅल्क्युलेशन मी ज्याला म्हणतो, डिजिटल सम. काय वापरायची, डिजिटल सम. आतापर्यंत मी ॲनालिसिस केल्यानंतर बसते 200च्या आसपास किंवा 100च्या प्लस तरी प्रॉब्लेम आतापर्यंत MPSC मध्ये वापरले किंवा सॉल्व केलेले. हे सॉल्व झालेले आहेत कोणत्या टॉपिकने, डिजिटल समने. कोणत्या टॉपिकने, डिजिटल समने. तर लक्षात ठेवा, डिजिटल सम हा एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे. मग त्याची कन्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे. मग डिजिटल सम करत असताना नेमकी ही कन्सेप्ट काय आहे. डिजिटल सम हा युनिट डिजिट तर समजला ते सगळ्यांना समजत, पण डिजिटल सम समजण्यासाठी ते 20 सेकंदात उत्तर, स्मार्ट अप्रोच हा आहे किंग ऑफ कॅल्क्युलेशन, ती आहे डिजिटल सम. पहिले 10 मिनिटं मला तुम्हाला कन्सेप्ट सांगण्यासाठी द्या फक्त. डिजिटल सम नेमकं काय सांगतंय, डिजिटल सम सांगतंय, हे इकडे लक्ष द्या. डिजिटल सम जी कन्सेप्ट आहे ती डिजिटल सम ही कन्सेप्ट सांगते की सगळ्या अंकांची बेरीज 1 2 3 4 5. ओके, हे अंक आहेत. आता ह्याची डिजिटल सम किती डिजिट आहेत बाळांनो, 0 ते 9. डिजिटल सम अंक किती आहेत, 0 to 9. ओके, मग ह्याची सम अशी करायची, 5 आणि 4 9, 9 बघा इकडे लक्ष द्या, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15, 15 आलं. हे 2 अंक आपल्याला 1 अंकात करायचे, 5 आणि 1 6. ओके, इकडे लक्ष द्या. मग ही जी सम आहे इकडे लक्ष द्या, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 पर्यंत गेली डिजिटल सम, ही 9 पर्यंत गेली ती म्हणजे 0च असते. ओके, 0 आणि 9 बरोबर आहे. डिजिटल सम मध्ये काय आहे, 0 आणि 9 बरोबर आहे. म्हणजे ही डिजिटल समचा मेन उद्देश काय आहे माहिती का. तुम्हाला काय करायचं, इकडे लक्ष द्या, मी इकडे लिहिलं. ओके, हा गुणाकार 20 येतोय. ओके, ह्याची डिजिटल सम किती आहे, ह्याची डिजिटल सम आहे 2. बरोबर आहे का. 4 पंचे किती झालं 20, ह्याची पण डिजिटल सम किती आली 2. म्हणजे हे मोठे गुणाकार हे डिजिटल समने आपण करू शकतो. डिजिटची सम बघा, इथं पण 2 सम आहे, इथं पण किती सम आहे, 2 सम आहे. आता मास्तर ही डिजिटल सम म्हणजे नेमकं काय सांगते, कशासाठी वापरली जाते, उत्तर काढायसाठी का, अजिबात उत्तर काढायसाठी वापरली जात नाही. ही वापरली जाते उत्तर इलिमिनेट करण्यासाठी. ही मेथड एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही, पण हे काय सांगतं की हे उत्तर असू शकत नाही, हे उत्तर असू शकत नाही, हे उत्तर असू शकत नाही, हे उत्तर असतंय.
हे LHS आणि RHS मॅच करून करतंय. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आपण शिकलो का, हेन्स प्रूव्ह. ओके, मॅथमध्ये. ओके, आठवत असेल. आता मी तुम्हाला सांगतो. ओके, आता इकडे लक्ष द्या. एक गुणाकार करू, 48 × 32. तुमच्या ह्याच्यात किती पण गुणाकार करा. ओके, 48 इंटू सपोज 11 इंटू, आता सगळ्यांना सांगतो, 11 × 11 121 येतोय. ओके, आता डिजिटल सम कशी करायची, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2, 2 गुणिले 2 4. आलं का. आता हे जी डिजिटल सम करा, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. ओके मास्तर. म्हणजे डिजिटल सम काय सांगते, हा LHS ची बाजू आहे ती RHS बरोबर आहे, लेफ्ट हँड साईड RHS बरोबर आहे. ही कन्सेप्ट आहे डिजिटल समची. ही इलिमिनेशन येते ऑप्शन इलिमिनेशन मेथडसाठी वापरली जाते. कशासाठी, ऑप्शन इलिमिनेशन मेथडसाठी. आता नियम काय आहेत, डिजिटल सम म्हणजे अंकांची बेरीज. ओके, तुम्ही आता एक करून दाखवा मला. 1 2 3 4 5 6 9 अधिक 1 2 3 4 5. ओके मास्तर, काय झालं इकडे लक्ष द्या. मी काय सांगितलं बघा, 0 आणि 9 एकच असतं. 9 घ्या किंवा 0 घ्या, कारण 0 9 9 0 ते 9 म्हणले अंक परत कुठं होणार आहे, 0ला सुरू होणार आहे. कळलं का. 9 आणि 0 डिजिटल समचा एक बेसिक अर्थ काय आहे ना, 9 ने भागल्यावर किती बाकी राहते, किती बाकी राहते. आता बघा, डिजिटल सम 42 ची किती आली, 4 आणि 2 6 आली. आता ह्याला 9 ने भागा, 9 चोक 36, 36 आणि 4 40, किती बाकी राहिली हो, 6 बाकी राहिली. बरोबर का, भागल्यावर किती बाकी राहिली, 6 बाकी राहिली. म्हणजे डिजिटल सम काय सांगते, 9 ने भागल्यानंतर किती बाकी राहते, म्हणजे पूर्ण भाग. 9 म्हणजे पूर्ण भाग किंवा शून्यवा भाग. ओके, 9 म्हणजे कसला भाग, पूर्णवा भाग किंवा शून्यवा भाग. ओके ओके, 9 म्हणजे कितवा, पूर्णवा भाग किंवा शून्यवा भाग. म्हणजे 0 आणि 9 एकच आहे. ओके, म्हणजे जिथं जिथं 9 येईल तिथं पूर्ण भाग गेलेला आहे, म्हणजे त्याला पकडायची गरज नाही. 9 ने जिथं भाग जातो तिथं पकडायची गरज नाही. मग काय, जिथं 9 बेरीज आहे त्याला पकडायचं ना, 9 कटलं. 5 आणि 4 9, डिजिटल सम मध्ये घ्यायची गरज नाही. 6 आणि 3 9 घ्यायची गरज नाही. मग डिजिटल सम किती आली, 3 आली. किती आली, 3 आली. इकडे बघा, 5 आणि 4 9, आखाडा पूर्ण झाला, घ्यायची गरज नाही. 4 आणि 2 3 आणि 2 5 आणि 1 6. ओके, 6 आणि 3 9. 9 म्हणजे किती, 9लाच किती लिहू शकता, 0 लिहू शकता. गॉट इट. ओके, काही डिफिकल्टी, काहीच डिफिकल्टी नाही. आता 9 आल्यानंतर काहीच फरक पडत नाही, 9 मिसळल्यानंतर काहीच फरक पडत नाही, ह्याचा अर्थ आहे. बघा इकडे लक्ष द्या. 1 बघा, 0 अधिक 9, 1 अधिक 9, 2 अधिक 9, 3 अधिक 9, 4 अधिक 9, 4 अधिक 9, 5 अधिक 9, 6 अधिक 9, 7 अधिक 9, 8 अधिक 9, 9 अधिक 9. ओके, हे करून बघा. ह्याची डिजिटल सम किती आली, 0 अधिक 9 9 आली. 9 आणि 0 एकच असतं. 9 आणि 1 किती आलं, 10 आलं. 10ची डिजिटल सम किती आली, 1 आली. मास्तर, म्हणजे कोणत्याही संख्येत 9 जरी मिसळलं, कितीही 9 मिसळले, 9 मिसळले तरी डिजिटल सम तीच येते. ही मला कन्क्लुजन काढायचे. बरं, पुढचं येतंय का बघू. 9 आणि 2 किती झाले, 11. 11 डिजिटल सम किती आली, 2 आली. बरोबर आहे मास्तर. 9 मिसळला कोणत्याही संख्येत तरी डिजिटल सम तीच येते. म्हणजे 9 म्हणजेच काय आहे, 0 आहे. बरोबर आहे का, हे प्रूव्ह झालं का, हे प्रूफ झालं का. 9 आणि 3 किती झालं, 12 झालं. 2 आणि 1 किती झालं, 3 झालं. 9 आणि 4 13 झालं. 3 आणि 1 झालं 4. 9 आणि 5 किती झालं, 14 झालं. 4 आणि 1 5 झाली डिजिटल सम. 6 9 6 15 झालं. 15 5 आणि 1 6 डिजिटल सम. डिजिटल सम म्हणजे काय, अंकांची बेरीज. बेसिकली काय आहे, अंकांची बेरीज. म्हणजे 9 मध्ये 9 सोबत कितीही मिसळा, 9ला काहीच किंमत येत नाही. म्हणजे 9 झालं की त्याला काहीच किंमत नाही. बेरीज 9 झाली की त्याला काहीच किंमत नाही. म्हणून लक्षात ठेवा, मोठ्या मोठ्या डिजिटल सम करताना. ओके ओके, आता सपोज डिजिटल सम सांगितले मी. ओके मास्तर, ह्या 9ला काही किंमत नाही, 9ला काही किंमत नाही, 9ला काही किंमत नाही. 4 आणि 3 7 आणि 2 9, ह्याला पण काही किंमत नाही. डिजिटल सम किती आली, 1 आली. गॉट इट का. ओके, इथपर्यंत डिजिटल सम कळाली असेल. आता डिजिटल सम मध्ये ऑपरेशन असतात. किती ऑपरेशन असतात मास्तर, किती ऑपरेशन असतात. ॲडिशन म्हणजे बेरीज. ओके, तुम्ही तर ते करताच आहे. ओके, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ओके,
हे 4 ऑपरेशन आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ओके, आणि हे जर 4 ऑपरेशन कळाले तर कॅल्क्युलेशनमध्ये 4 चांद लागणार आहेत. आज तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये किती लागणार आहेत? 4 चांद लागणार आहेत. ओके, मग मास्तर बेरीज म्हणजे काय? एक एक दोन दोन एक्झाम्पल देतो आणि परत आपण प्युअर एक्झाम्पलला जाऊ जे आयोगाने विचारलेत. ओके, म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. पण आधी त्याच्या आधी डिजिटल सम कशी लावायची हेच माहित नसले अवघड व्हायचं. ओके, त्यामुळे 2-2 एक्झाम्पल घेऊ. बेरीज म्हणजे काय मास्तर? 123 अधिक 412 जर केलं तर कशी डिजिटल सम करायची? ह्याची सेपरेट करायची, ह्याची सेपरेट आणि दोघांना मिक्स करायचं. बघा 4 आणि 1 5, 5 आणि 2 7. ओके मास्तर, 3 आणि 2 5 आणि 1 6, 7 आणि 6 13, 13 म्हणजे 3 आणि 1 4. ओके, एका अंकात कन्वर्ट करायचं, एका अंकात कन्वर्ट करायचं. गॉट इट? बेरजेत साधं आहे, साधं आहे. ओके, साधी बेरीज साधा हे करायचं. आता वजाबाकीमध्ये थोडासा एक ट्विस्ट आहे. 123 मायनस 412. ओके, वजाबाकी बी करा. 412 मायनस 123 करा. ओके, 4 आणि 3 7 झालं, वजा 3 आणि 2 5 आणि 1 6. किती आलं? 7 मधनं 6 गेले 1. म्हणजे वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. पण आता ही अंक जर निगेटिव्ह मध्ये आला, जर असं असतं मास्तर 123 वजा 412. ओके, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके, तर काय करायचं? इकडे लक्ष द्या. ह्याची किती आली? 6, ह्याची किती आली? 7. मग उत्तर किती आलं मास्तर? -1 आलं. -1 हा डिजिटल अंक नाही, निगेटिव्ह पूर्णांक नाही हा आपला, पूर्णांक नाही. ओके, नैसर्गिक संख्या नाही. मग काय करायचं मास्तर? ह्याच्यावर 9 मिसळायचं. म्हणजे किती रे? 8. जेव्हा निगेटिव्ह येईल, कोणताही अंक युनिट डिजिट निगेटिव्ह येईल, तेव्हा त्यामध्ये किती मिसळायचं? 9 मिसळल्यानंतर त्यामध्ये किती येतंय रे? ती जे पॉझिटिव्ह इंटिजर आहे, पॉझिटिव्ह युनिट डिजिट आहे, ती किती आहे? 8 आहे. निगेटिव्ह आल्यानंतर किती मिसळायचं? 9 मिसळायचं. दॅट्स इट, दॅट्स इट. ओके, कळालं? वजाबाकीमध्ये फक्त हे आहे, जर निगेटिव्ह आला, निगेटिव्ह युनिट डिजिट आला तर किती? 9 मिसळणे. त्यात किती मिसळणे? 9 मिसळणे. गॉट इट? काही डिफिकल्टी? मला वाटते काही डिफिकल्टी नाही. आता गुणाकाराला पण सेम. गुणाकार आला 123 गुणुले 412 आला. ओके, काय करायचं? 3 आणि 2 5 आणि 1 6. अंकाची तर पहिल्यांदा चिन्ह जे आहे तेच वापरायचं. 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 सखून किती झालं? 42 झालं. 42 म्हणजे किती झालं? 4 आणि 2 किती झालं? 6 झालं. युनिट डिजिट किती आला? 6. म्हणजे गुणाकार असला तर गुणाकारच करायचा. ओके, आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. गुणाकारामध्ये अजून. ओके, आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 625 आहे बाळांनो. ओके, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 625 आहे. ओके, 625 5. इकडे लक्ष द्या. कोण काय करतं? 25. 5 आणि 2 किती झालं? 7 आहे. ओके, इकडे लक्ष द्या. हे काय आहे? 25चं आहे. ओके, आता बघा इकडे लक्ष द्या. हे कधी येणार आहे बघा? हे वर्गमूळ कधी येणार आहे? 625ला वर्गमुळात ठेवायचं आहे, वर्गमुळात ठेवायचं आहे. आता कधी येणार आहे? इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, 7 आणि 6 13. हे वर्गमुळात आहे, हे वर्गमुळात आहे. मग ही कशाचा वर्ग आहे? ही किती आलं? 13 आलं. मग ह्याला पण वर्गमुळात घालायचं म्हटल्यावर बाळांनो ह्याचा वर्ग करावा लागेल. काय करावं लागेल? ह्याला जर 25च ठेवायचं असेल, बघा 25ला वर्गमुळात जर ठेवायचं असेल, हे 25 उत्तर आहे. ह्याचं उत्तर किती तुम्हाला विचारणार, किंवा कोशाचा बी वर्ग असू द्या, कुठल्याही संख्येचा वर्ग, क्यूब, काही पण असू द्या, तुम्हाला काय विचारणार बघा, ही कोणत्या संख्येचा आहे. मग तुम्ही काय बघायचं? ही वर्गमुळात दिलं, ही वर्गमूळ कशाचं आहे तुम्हाला विचारलं. 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, 13 यायला पाहिजे. मग एखाद्याचं वर्गमूळ काढत असताना त्याला जर वर्गमुळात टाकायचं असलं, कशाचं काढायचं असलं, तर त्याचा वर्ग काढून त्याला वर्गमुळात टाकावं लागेल. म्हणजे ती संख्या येईल. कॉटेट का? वर्गाला वर्गमूळ. म्हणजे ह्याची डिजिटल सम किती आहे? 7 आहे. त्याचा वर्ग केल्यावर 7 आणि 7, अरे वर्ग केला म्हणजे 2दा गुणाकार, 7 7 49, 9 आणि 7, 9 आणि 4 13 आली का? म्हणजे 25 आणि ह्याची बराबर डिजिटल सम आली. अजून 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 729. अजून तुम्हाला कोणता माहिती? 484 मला माहिती. 484 कशाचं? वर्गमुळात ही महत्वाचं आहे. आणि वर्गमुळातले भरपूर प्रश्न एमपीएससीने विचारलेले आहेत. वर्गमुळाचं इकडे लक्ष द्या. 484 कशाचा वर्ग आहे मला माहित नाही, पण मला डिजिटल सम माहिती आहे. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 म्हणजे किती आलं? 7. रूटमध्ये 7 यायला पाहिजे. ओके, सपोज तुम्हाला ऑप्शन आहेत 21 22 23 24. ओके, हे ऑप्शन आहेत. ओके, आता मी चेक करणार. काय करणार?
वर्गमूळ आलं की मला डबल करायचं आहे. ओके, ह्याचा वर्ग करायचा आहे. हिचे आले 3. ओके, 3चा वर्ग 9. 9 आहे का? नाही. ए बघा, ह्याची बेरीज आली 3, ह्याचा वर्ग करायचा म्हणजे 2 3 त्रिक 9. नाही. ए इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. मला किती यायला पाहिजे? वर्गमुळात 7 यायला पाहिजे. ओके, ए इकडं लक्ष द्या. 2 आणि 2 22चं किती आलं? 2 आणि 2 4. 4 वर्ग करायचा आहे म्हणजे मला अजून 4 × 4 16. ओके, इथं 16 आलं. 16ची डिजिटल सम 7 आली. मला किती यायला पाहिजे होती? 7च यायला पाहिजे. म्हणजे ही क्लिअर ऑप्शन आहे. बरोबर आहे का? आई गॉट इट का? कम ऑन बॉय कम ऑन यार, कम ऑन यार. किती यायला पाहिजे? √7 यायला पाहिजे. म्हणजे रूटमध्ये जर एखादी संख्या असेल तर ते ऑप्शनमध्ये कशाचा रूट आहे त्याचा वर्ग करायचा. काय करायचा? वर्ग करायचा. गॉट इट. एवढी कन्सेप्ट वर्गाची मला वाटतंय क्लिअर झाली असेल. आता नीट लक्ष द्या. भागाकार थोडासा किचकट आहे मी म्हणेन. म्हणजे 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील आणि ते होईल. ओके, भागाकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा जो भागाकार आहे तुम्हाला पर्सेंटेज, नफा तोटा, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ह्या 3 टॉपिकचे बऱ्यापैकी प्रश्न ह्याने सुटतात. डिजिटल समने सगळे जवळपास MPSCचे मी आणलेत क्वेश्चन सगळेच ह्याने सुटतात. नीट लक्ष द्या. भागाकार काय सांगतो? भागाकार काय सांगतो की मला जर भागायचं असेल, तुम्हाला जर भागाकार काढायचा असेल तर मला खाली दशांश चिन्ह म्हणजे डिजिटल सम 1 करा. किती करा? 1 करा. म्हणजे काय आहे? 10ला 1 ने भागितलं 10च येतंय. 999ला 1 ने भागितलं. फक्त तुम्हाला खालची डिजिटल समची गरज नाही. मग ती काय म्हणतोय, जेव्हा भागाकार करत असाल तुमचं एम असलं पाहिजे जो खालचा भागाकाराची डिजिटल सम आहे ती 1 असली पाहिजे. का? कोणत्याही संख्येने 1 ने भागलं तरी तीच संख्या येते. ओके, मग सपोज आता खाली काय काय संख्या येणार आहेत आपल्याला डिजिटल सम मध्ये? पहिल्यांदा कोणतीही संख्या भागिले 1 येऊ शकते, कोणतीही संख्या भागिले 2 येऊ शकतं, कोणतीही संख्या भागिले 3 येऊ शकतं, कोणतीही संख्या भागिले 6 येऊ शकतं, कोणतीही संख्या भागिले 9 येऊ शकतं. ओके, कोणतीही संख्या भागिले 4 येऊ शकतं, कोणतीही संख्या भागिले 5 येऊ शकतं, कोणतीही संख्या भागिले 6 झालं 7 येऊ शकतं, कोणतीही संख्या भागिले 8 येऊ शकतं आणि 9. ओके, मी ह्या 3ला बाजूला का लिहिलंय? हे जर खाली डिजिटल सम 3, 6, 9च्या पटीत आली तर आपल्याला सोडवायला अवघड जातं. त्यांचा कुठं कटमकाट होतंय का ते बघावं लागतं. जर भागाकारामध्ये डिजिटल सम 3 आली, 6 आली, 9 आली तर आपल्याला खाली 1 आणणं अवघड जातं. खाली 1 आणणं खूप अवघड आहे. ओके, अवघड आहे. तुम्हाला भागाकार करावा लागेल, मग येतं ते आपण प्रॉब्लेममध्ये घेऊया. ओके, पण 3, 6, 9ला आपण खाली 1 करू शकत नाही. बघा तुम्ही कशाने मी गुणा ह्याला 1 होतंय का? बघा नाही होत. पण खाली 2 असलं, जर ह्याला 5 ने गुणलं ना, 2 असलं 5 ने गुणलं काय होतंय रे? 5x वरी होतंय आणि खाली येतंय 5 × 2 = 10. म्हणजे डिजिटल सम 1 आली. हे बघा 2 असलं 5 ने, आता 5 असलं कितने गुणायचं? 2 ने. बरोबर आहे का? खाली गुणलं की वरी गुणाकारामध्ये जर समानच गुणावं लागतं. म्हणजे कळालं का तुम्हाला? जर भागाकार करत असाल आणि भागाकारामध्ये जर डिजिटल सम खाली 2 आली किंवा 5 आली, 2 आली तर 5 ने गुणायचं, 5 आली तर कितने गुणायचं? 2 ने गुणायचं. आपलं एम काय आहे? खालची डिजिटल सम 1 यायला पाहिजे. गॉट इट का? म्हणजे पहिला भागाकारामध्ये काय झालं? ओके, जर भागाकारामध्ये जर 2 आलं तर कितने गुणायचं? 5 ने. आणि 5 आलं तर कुणाची जोडी? 2ची 5ची जोडी. ओके मास्तर, कळालं. म्हणजे डिजिटल सम खाली 1 यायला पाहिजे. ओके मास्तर. आता 4 आलं तर बघा इकडं 7 × 28. ओके, खाली आणि वरी कितने गुणायचं? 7 × 28, 8 आणि 2 10. म्हणजे खाली आलं का 1? डिजिटल सम आली का 10ची 1? म्हणजे 7 आलं तर 4 ने आणि 7 आलं तर 4 ने आणि 4 आलं तर 7 ने. म्हणजे डिजिटल सम भागाकारामध्ये जर 4 खाली आलं तर 7 ने गुणा, 7 आलं तर 4 ने गुणा. गॉट इट. ओके, आता एकच राहिलं. 8 आलं तर 8ला 8 नेच गुणलं की डिजिटल सम खालची किती येते? 6 आणि 4 10 म्हणजे 64. 10 म्हणजे 1. ओके, जर खाली किती आलं? 8 आलं. इकडे लक्ष द्या बॉय, कम ऑन यार, सिंपल वेने. ओके, आपल्याला काय करायचं? 8 आलं, ह्याला 8 ने गुणायचं, ह्याला 8 ने गुणायचं. 8 8 64 म्हणजे 1. 1 × 8. ओके, आता आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया. ओके, सगळ्यांना माहिती आहे 100/5 किती येतंय? 20 येतंय. ह्याची डिजिटल सम किती आहे? 2 आहे. ओके, हे उत्तर यायला पाहिजे. ओके, 20 उत्तरची डिजिटल सम ही आहे. आपण बघा 100/5. मला भाग जातोय का माहित नाही. खाली 5 आलं, मला माहिती डिजिटल सम मध्ये खाली 2 ने गुणायचं असतं, ह्याला 2 ने गुणायचं असतं. बरोबर आहे का?
5ला खाली डिजिटल सम 0 करण्यासाठी 1 करण्यासाठी मला 5ला 2 ने गुणावं लागतं. नियम काय सांगतो, 2 आलं की 5 ने गुणा, 5 आलं की 2 ने गुणा. ओके, 7 आलं की 4 ने गुणा, 4 आलं की 7 ने गुणा. ओके, 8 आलं की 8 ने गुणा. ओके, खाली डिजिटल सम मध्ये. ओके, मग मला बघा हे 5 आलं, 5 दुने 10 झालं. ओके, आणि 100 दुने 200 झालं. डिजिटल सम किती आली, 2/1 म्हणजे 2. कळालं का, आली का 2च. त्याची किती आली ती 2च आली. म्हणजे तुम्हाला जर भागाकारामध्ये जर तुम्हाला डिजिटल सम खालची 1 आणता आली तर तुम्हाला कसलाही जगातला भागाकार डिजिटल समने काढता येतो. डिजिटल समने पर्याय इलिमिनेट करता येतो. काय येतो, पर्याय इलिमिनेट करता येतो. ओके, चलो आता आपण प्रॉब्लेमकडे जाऊ. मला वाटतं थेरॉटिकल पास झालं मास्तर, आता प्रॅक्टिकली वापरा म्हणजे आम्हाला जरा कळेल. ओके, चला आज मला वाटतं 2 सेशनमध्ये घेऊ, सेशन नंबर 1 आणि सेशन नंबर 2 मध्ये घेऊया. आज आपण कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन घेऊया. उद्या पर्सेंटेज कंपाऊंड इंटरेस्ट आणि प्रॉफिट अँड लॉस हे मास्टर जे मॅथचे टॉपिक आहेत ते उद्या घेऊया. ओके, चलो आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा प्रॉब्लेम असा आहे. ओके, ही वजाबाकी सांगितली. ओके, वजाबाकी सांगितली, पडलेला प्रश्न आहेत, सगळे प्रश्न पडलेले आहेत. ओके, अशा प्रकारे शिकवताना शीट असतात. ओके, आता ह्यामध्ये एमपीएससीचे घेतलेत पण एमपीएससीच्या शीटमध्ये प्रश्न नसतात. PYQचं परत एक आपण शिकवताना घेतो तशा पद्धतीने असतं. बरं, हां चला मास्तर, पहिल्यांदा मी ह्या प्रश्नाकडे बघताना डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. का हो मास्तर, इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा कधी पण बघताना प्रश्न बघताना तुम्हाला जर 20 सेकंदात सोडवायचं असलं, तुम्हाला 20 सेकंदात सोडवायचं असलं तर मी सांगतो मला टायमर लावा. आता मी सोडवतो हा प्रश्न, मला टायमर लावा. तुम्हाला सांगतो ना मी कसं सोडवतो. आता तुम्ही सोडवा, तुम्हाला किती वेळ लागतोय, माझाच टायमर स्टार्ट. ओके, मी कसं सोडवतो तुम्हाला सांगतो. मी बघितलं की शेवटचे अंक सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. म्हणजे मला युनिट डिजिट कळायचं. युनिट डिजिट 6 मधनं 6 गेले, 0 आलं. युनिट डिजिट 5 आहे. युनिट डिजिट 5 कशाला, एकाच ऑप्शनमध्ये C फॉर चेन्नई. झालं, दॅट्स इट बॉय, कम ऑन. किती वेळ झाला, 20 सेकंद अजून व्हायच्यात. झालं, एवढ्या कमी वेळेत सुटतंय. मग तुम्हाला ती टेक्निक डेव्हलप झाली पाहिजे कॅल्क्युलेशनमध्ये, मग मास्टर स्ट्रोक मॅथमध्ये होता येतंय. मग इकडे लक्ष द्या, काय मी केलं मास्तर, म्हणजे मी काय केलं. आता 20 सेकंद तुम्ही नीट लक्ष द्या. काय केलं मास्तर, युनिट डिजिट पण काढू शकत होतो मी, ह्याचा 100% काढू शकत होता. पण युनिट डिजिट काढताना मला हे दिसलं, अरे शेवटचे अंक यांचे वेगळे. मग युनिट डिजिट डिजिटल सम काढण्याच्या ऐवजी युनिट डिजिटच वापरू ना. युनिट डिजिट म्हणजे काय, शेवटचे अंक करायचे. 5 अधिक 6 आणि हे काय वजा 6. 6तनं 6 गेले 0 आणि हे झालं 5. किती आलं, शेवटला 5 असणार ऑप्शन C आहे. बरं मास्तर, आता हे डिजिटल समने सोडून दाखवतो तरी पण उत्तर येणार आहे. पण मी म्हणतोय की इथं स्मार्ट अप्रोच कोणता आहे, युनिट डिजिट आहे. ओके मास्तर, काढा बरं. ओके, 6 6 5 11 12, 12 म्हणजे 3, 5 आणि 2 7 आणि 3 10. इथं आला 1, बरोबर आहे का, 1 आला, 10चा 1. 5 आणि 2 7 आणि 1 8, 8 आणि 2 10 म्हणजे 1 7. ओके, 7 आणि 1 8 अधिक 8 वजा. ओके, इकडे लक्ष द्या. 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 म्हणजे 4, 6 आणि 4 1. ओके, 1 वजा 1 हे गेलं, 8 यायला पाहिजे डिजिटल सम. 8 कोणत्या ऑप्शनची इथे बघूया. ओके, 8 कोणत्या ऑप्शनची इथे आहे बघूया. आता मी काढलेल्या ऑप्शनच्या 8 इथे आहे का बघूया. बरं, मी काढलेल्या ऑप्शनची 8 इथे आहे का बघूया. 5 आणि 5 10. ओके, 10 झालं, 10 आणि 5 15, 15 म्हणजे 6. ओके, 15 म्हणजे 6 ना, अरे 15, 5 आणि 1 6, बरोबर मास्तर. हां, 8 आणि 3 11, 11 म्हणजे 2, 6 आणि 2 8. आलं का, 100% येणार हो, 100% बसणार. जगात असला कुठलाच प्रॉब्लेम नाही जे कॅल्क्युलेशनने बसणार नाही. फक्त ती तुम्हाला ऑप्शन तसे डिझाईन केले पाहिजे. एक्झामिनरने तुला सांगितलेलं नाही की बाबा असं कर, मग मांड आणि सोडव. हे केलं, झालं, आपलं कार्यक्रम झालेला आहे. ओके, ही झाला स्मार्ट अप्रोच. दुसऱ्याचं काढून बघा, त्याचा 8 येणार नाही. बरं, करून बघू मास्तर. ओके, 8 येणार नाही. ओके, 5 आणि 2 7 आणि 2 9 कटलं, 3 आणि 1 4 म्हणजे हे नाही, 8 यायला पाहिजे. 5 आणि 5 7 आणि 2 9 कटलं, 6 आणि 3 9 कटलं, 4 5 आलं नाही. ओके, 8 यायला पाहिजे. ओके, 7 आणि 2 9 कटलं, 9 आलं कटवायचा. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 म्हणजे 1 नाही. 8 फक्त एकाच येतंय. असा डिझाईन केलेला असतो एक्झामिनरला, हे आहे. ओके, चला
CHSL 2017ला प्रश्न विचारला, ही स्क्वेअर रूट काढत बसला तर कार्यक्रम होणार आहे. दुसरा प्रश्न तुमच्यापाशी आहे. आता युनिट डिजिट पण बघा, मी पहिल्यांदा बघितलं की युनिट डिजिट काय आहेत, युनिट डिजिट सगळ्यांचे सेम आहेत. मग मला कळालं की युनिट डिजिटने होणार नाही. मग मास्तर आता काय अप्रोच वापरायचा? चला मी काढतो. तुम्हाला 20 सेकंद सांगितलंय ना, टायमर लावून देणार तुम्हाला, टायमर इथं आणि मी सोडवणार. ओके चला, 4 आणि 1 5, 5चा स्क्वेअर 25, 25 म्हणजे 7 वजा 9ला 9 घेतलं 64, 64 म्हणजे 64 म्हणजे 10, 10 म्हणजे 1, 6 यायला पाहिजे युनिट डिजिट. 4 आणि 3 5 नाही, 2 4 6 हे उत्तर आहे. चलो झालं का? 17 सेकंदात सुटलंय. किती सेकंदात? 17 सेकंदात. ओके आता मास्तर कसं केलं? एवढा प्रश्न असेल तर तुम्ही एवढे कॅल्क्युलेशन केले तर मला वाटतं की तुम्हाला हे खूप अवघड जाणार आहे. म्हणून तर ही मास्टर स्ट्रोक आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, 100% तुम्हाला माहीत नसेल तर, नवीन वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा भारी वाटत असेल तर. आणि नक्की मी नवीन शिक्षक आहे मॅथ्सचा MPSCच्या दुनियेत, तर तुम्हाला आवडलं, तुम्हाला काही टेक्निक पुढं अजून कंटेंट देणारे असाच खूप न्यू अभ्यास केला SSCचा, खूप कुळून प्यायला लागलो आहे. आणि MPSCचे क्वेश्चन रिलेट होत आहेत. मी पुढे घेतलेले आहेत MPSCचे क्वेश्चन, पण आधी कन्सेप्टसाठी हे दुसरे घेतलेले आहेत. ओके 100% सांगतो की तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये एक्झाममध्ये 100% टाईम रिड्यूस होणार. नक्की शेअर करा बरं का, आणि कमेंट करायला विसरायचं नाही कसं वाटलं लेक्चर. ओके चला बोला, इकडे लक्ष द्या. मी काय केलं मास्तर? वर्ग आहे का? बरं वर्ग असू द्या ना, मला आधी डिजिटल सम करायची. 4 आणि 1 5, 5चा वर्ग 25, 25ची डिजिटल सम 7. ओके मास्तर इथपर्यंत झालं. 9ला 9 डिजिटल सम होतच नाही. 8चा वर्ग 64, 64ची किती मला माहिती? 10, 10 म्हणजे 1. ओके 1, 7 मधनं 1 गेलं 6 झालं. किती आलं? 6. 6 कशाची आहे? 2 4 6 आणि 1 7, 7 आहे का? नाही. 2 4 6 7 आहे का? नाही. ओके 2 4 आणि 2 6. ओके म्हणजे हे 100% उत्तर आहे. कॅल्सीमध्ये काढून बघा, 100% उत्तर हेच असणार. ओके चलो बॉय कम ऑन यार, कळालं का? मजा येते का? चला पुढचा प्रश्न हा पडलेला आहे. लिपिक टंक लेखक 2014ला MPSCचा सेम मॉडेल बेस क्वेश्चन आहे. हा MPSCचा प्रश्न आहे. चला मी लावतो टायमर 30 सेकंडचा. किती सेकंडचा टायमर लावतो? 30 सेकंडचा. इकडे लक्ष द्या. हे बॉय कम ऑन यार, काय सांगतंय? 9 9 9 म्हणजे 9चा वर्ग 81 म्हणजे 9च येणार आहे किंवा 0 येणार आहे. वजा 9 9 64, 8 डिजिटल सम येणार आहे. 8 डिजिटल सम कुणाची येते? 7 आणि 1 8. चला आलं 13 सेकंद. किती सेकंदात? 13 सेकंदात. ओके सोडवा ना. अरे बॉय कम ऑन यार, इझी कॅल्क्युलेशन. ह्याजन त्याजन फॉर्म्युले पाटन बघा. हे कसं केलं असतं माहिती का? A² मायनस B². मग कसं होतंय? A² मायनस B² ला कसं लिहितात? A² मायनस B² ला कसं लिहितात? A प्लस B. ओके चा वर्ग असं काहीतरी मायनस 2AB. ओके म्हणजे हे काय? A² मायनस 2AB प्लस B². ओके असं काहीतरी लिहितात. मग ते काढणार तू, मग कार्यक्रम होणार. हे सगळं कार्यक्रम तुझा होत राहणार. ह्या मेथडने केल्यानंतर तुम्हाला स्मार्ट अप्रोच वापरायचा आहे. ओके चलो पुढचा. ओके तलाठीला पडलेला आहे 2023ला. आता तलाठी झाली, त्याला प्रश्न पडलेला आहे. आता हे कसं सोडवणार मास्तर? ओके हा असा प्रश्न आहे, तुम्ही किचकट प्रश्न आहे. मला पहिल्यांदा मी बघणार की युनिट डिजिट दोघांचे समान आहेत. म्हणजे मी रिस्क घेऊ शकत नाही, उगा युनिट डिजिट वापरून रिस्क घेऊ शकत नाही. मग मी म्हणलं की चला डिजिटल समलाच जाऊ. ओके आणि डिजिटल सममध्ये मी तुम्हाला सांगतो, जर पॉईंटमध्ये असेल, आता हे बघा 1.49, तर डिजिटल सम काय बदलते का? नाही ना बाळा. जर डिजिटल ही पॉईंट काढण्यासाठी तू काय करतो? 1 वर 0 ॲड करतो. मग ह्या खाली 1 असणाऱ्याला काय किंमत आहे का? नाही ना. मग पॉईंटचा पण डिजिटल सम तेवढीच असते. पॉईंटने डिजिटल समला फरक पडत नाही. त्यामुळं पॉईंटचे जिथं एक्झाम्पल असतील तिथं डिजिटल सम हा मास्टर स्ट्रोक दिसणार आहे. तलाठीला हा प्रश्न होता, ज्यांनी ट्रेडिशनल मेथडने सोडवलं त्याला टाईमच पुरलेला नसेल. मी बघा कसं सोडवतो. प्लीज यार कम ऑन बॉय. बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या. मी काय करतो? हां आता मला भाग जातोय. 7 ने 7ला भाग जातो. 7 आलं. बरोबर आहे का? 2 आणि 1 3 वजा 7 9 3 12, 12 म्हणजे 3. बरोबर आहे का? 4 9 4 13, 13 म्हणजे 4. ओके 6 मधनं 7 गेले, वजा 1 अधिक 1 3 आलं. बरं का? 3 डिजिटल सम यायला पाहिजे. ओके चला 8 आणि 1 9, 5 येते नाही. 4 आणि 2 6,
6 आणि ते 3 9 नाही. किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे ना. 6 4 10 1 नाही. 6 4 10 8. किधर तो गंडे का रे? गणलं कुठंतरी गणलं, गडबडीत गणलेलं आहे. ओके हां, चुका होत्यात. मी मास्तर आहे म्हणून माझं सगळंच बरोबर येणार आहे, मी काय पाठ करून आलेलो नाही, खरं सांगतो. आणि चुका व्हायलाच पाहिजे मला वाटतंय. ओके चला, काय चुकलं इकडं लक्ष द्या. डिजिटल सम करूया. बघा ॲक्च्युअली मी हे क्वेश्चन टाईप करताना थोड्याफार, कारण हे चिन्हामध्ये गडबड 1-2 झालेली मी तुम्हाला सांगतो जिथं जिथं पण होऊ शकते. ओके, मी काय केलं, बरं मास्तर मला काय करायचं होतं, 21 म्हणजे 3. बरं मास्तर मायनस, बघा ह्यांनी साधा भागाकार जातो हे कळतंय, पण कुणाला जर वाटलं नाही मास्तर 7 खाली आलंय मी 4 करणार, बरं कर, तुझी मर्जी, केलं. बरं हां, अधिक 9 3 12, 12 म्हणजे 3, 9 3 12, किंवा 9 घेतलंच नाही 3च घेतलं तरी जमतंय. 9 नाही घेतलं, फक्त किती घेतलं, अरे गुणाकार आहे ना इथं. हां, इथं गेम झाला बघा. आपण इथं अधिक ह्यांचं केलं, इथं गुणाकार आहे, कळलं का. बोडो मास जसा तसा वापरायचा. ओके चला, 3 चौक 12, 12 म्हणजे किती झालं, 3 चौक 12, 12 म्हणजे 3. ओके, 12 म्हणजे 3 रे, 2 आणि 1 3. ओके चला, आता 4 वापरलं, 7 चौक 28 शून्य होणार आहे. ओके, 9 कटलं, 9 कटलं, 4 चौक 16, 16 म्हणजे 7. ओके मास्तर, मायनस 3. ओके मास्तर, किती यायला पाहिजे, 3 आणि 3 6, 6 वजा 7 वजा 1 यायला पाहिजे. जेव्हा वजा येईल तेव्हा मी काय सांगितलंय, अधिक किती करा, 9 करा, म्हणजे डिजिटल सम किती यायला पाहिजे, 8. 8 कोणत्या ऑप्शनची इथे आहे बघा. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 5 इथे नाही. 4 आणि 4 8 आणि 1 9 नाही. किती यायला पाहिजे, 8 यायला पाहिजे. 6 आणि 2 8 नाही. ओके, 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 म्हणजे 8. ओके, हे उत्तर असणार आहे. डी फॉर दिल्ली. तलाठीला पडलेला प्रश्न आहे हा. डिजिटल सम दिस इझिली सुटतो. तुम्ही जर कॅल्क्युलेशन करत बसलात ना, हे पॉईंट ॲड बीड करून तुमचं कार्यक्रम होईल. ओके चला, काही डिफिकल्टी मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. ओके चलो, पुढचा प्रश्न SSCGL प्रीला हा कॅल्क्युलेशन बेस्ड प्रश्न आहे. ओके, आता हे जर पॉईंटमध्ये दिलंय तर मला 100% कळायला पाहिजे की मला डिजिटल सम वापरायची. काय वापरायची, डिजिटल सम. मी तुम्हाला 20 सेकंद देतो, तुम्ही एकदा ट्राय करा रे ह्यावेळेस, प्लीज यार, ह्यावेळेस ट्राय करा. मला थोडं वाटू द्या की तुम्ही करताय. ओके, जातंय तुमच्या डोक्यात. कारण ही जी मेथड आहे ना, MPSCमध्ये कधी शिकवली नाही ना, शिकवणार नाही. ॲडव्हान्स मेथड आहे. तुम्हाला जर MPSCमध्ये चांगले मार्क्स 1-2 क्वेश्चन आले ना, असे कॅल्क्युलेशन बेस 1 ते 2 क्वेश्चन असतात कोणत्याही सरळ सेवेला किंवा कुठंही सिम्प्लिफिकेशनचे, तर तुम्हाला तिथं आले पाहिजे हे. ओके चलो बघू, ट्राय करा. चलो बॉयज, कम ऑन या, शांत बसू नका. पेन नाही चालल्यावर मॅथमध्ये अवघड आहे. हां ओके, 30 सेकंड झाले यार. सिम्पल प्रश्न आहे बघा. चलो बॉय. ओके चला, मी डिजिटल समनेच करतो. हां, मी फक्त चिन्ह लक्षात ठेवा. 8 आणि 2 10 म्हणजे 1, 7 × 7. ओके 7. ओके हां चला, आधी भागाकार असतो ना, बोर्ड मास विसरू नका बरं का. बघा मी विसरलो. 8 आणि 2 10 भागिले 4. ओके गुणुले 7. ओके हां, अधिक 6 आणि 4 10 म्हणजे 1, वजा 6 आणि 4 10 आणि 1 11 म्हणजे 2. ओके भागिले 4. ओके 4 भागिले, तर तुम्हाला 10 करायचं आहे, तर तुम्हाला 7ने गुणावं लागेल, म्हणजे इथं पण 7ने गुणावं लागेल, इथं 7ने गुणावं लागेल, म्हणजे इथं पण 7ने गुणावं लागेल. ओके बाळांनो, चला काय मी म्हणतोय बघा. हे 0 झालं, हे 0 झालं. आता खालचं काही गरज नाही आपल्याला करायची, कारण हे 10 झालं. 7 चौक 28 म्हणजे 10, म्हणजे खालची काही गरज नाही. आता वरचं बघायचं. 7 गुणुले 7 अधिक 1 वजा 7 2 14. बरं हां, 49 ची डिजिटल सम 4 आली. ओके 7 7 49 अधिक 1 वजा 4 आणि 1 5. 5 मधनं 5 गेले म्हणजे 0. 0 तरी यायला पाहिजे किंवा 9 तरी यायला पाहिजे. 0 तरी किंवा 9 तरी. बरं बघूया. चला 0 तरी किंवा 9 तरी. 9 गडबड हो गए क्या. 7 आणि 3 10. हां येत आहे ना. 7 आणि 3 10. 10 म्हणजे 1. 8 आणि 1 9. 100%. बी ऑप्शन येतोय. बी ऑप्शन चेक करा. बी ऑप्शन येतोय. बसतंय. अरे -0 आलं किंवा -9 आलं तरी ते एकच आहे ना.
शून्य किंवा 9. मायनसमध्ये शून्याला काहीच किंमत नाही हो, मायनसमध्ये शून्य म्हणजे शून्यच आहे. गॉट इट का? कम ऑन बॉय. ओके चलो, म्हणजे तुम्हाला अशी संख्या आहे ज्याचं 0 किंवा 9 येतं आहे. बघा ह्याचं येतं आहे का 6 आणि 3 9, 8 आणि 7 नाही येत, 15 येतं आहे. 6 आणि 4 10 म्हणजे 1 आलं, बरोबर आहे का? 4 आणि 1 5, 8 आणि 5 13, 4 5 येतं इथं, इथं पण नाही, इथंच 0, इथंच 9 येतं आहे, 9 किंवा 0 येतं आहे. ओके, त्यामुळं बी ऑप्शन हा करेक्ट आहे. किती वेळ लागला बरं? 30-40 सेकंद लागले. आणि जर तुम्ही हे सोडवाय घेतलं का तर तुम्हाला भरपूर जास्त वेळ लागेल आणि मला वाटतं की टाईम वाचेल. ओके, तलाठी ऑगस्ट 2023ला 23 ऑगस्ट शिफ्ट 2ला पडलेला प्रश्न आहे. काय बघा, मला तर पहिल्यांदा दिसलं की युनिट डिजिटने मी जाईल, पण युनिट डिजिटने गेल्यानंतर भागाकार आहे असं कळालं, त्यामुळं मी जायला थोडं कचरलो. बरं, पण भागाकारात मला बघायचं आहे की खाली आहे का. 8 आणि 1 9 गेला. ओके, बघा मी खालचं बघायचं, कारण 3 6 9 आलं तर आपल्याला अवघड होतंय थोडं, बरोबर आहे का. 8 आणि 3 11, 11 म्हणजे किती 2. बरं, भागाकारात 2 आहे. बरं मास्तर, वरी किती आहे 9 कटलं, 2 आणि 2 4 आणि 1 5 आलं मास्तर. ओके, ही गुणाकारात किती आहे 6 आणि 2 8, 8 आणि 6 14 म्हणजे 5. ओके मास्तर, 2 असलं त्याला 0 करायचं म्हणल्यावर 5 ने गुणायचं, 5 ने गुणायचं, हे सगळ्यांना माहिती आहे. आता मास्तर वरचंच 5 5 25. ओके, 25 5 1,600 किंवा जर 5 आणि 2 7, 7 5 35, 5 आणि 3 8. 8 कुणाचं येतंय बघा 4 आणि 4 8. बघितल्या तुम्हाला 4 आणि 4 8 आलं पाहिजे. किती वेळ लागलं तुम्ही मला सांगा रे. मी समजून सांगतोय तरी 1 मिनिट लागलाय. आणि जर तुम्ही एक्झाममध्ये ह्याची प्रॅक्टिस केली आणि ह्याला जर अशा कॅल्क्युलेशनला तुम्हाला उगाच 626 1912 भागिले, ओके 1912 भागिले, आता हे जर केलं, हे एक्झामिनरनी कशासाठी दिलाय रे तुला. ते एक्झामिनरला वाटतंय की तू कॅल्क्युलेशननी जावा, ह्यानी ह्याला कटवावं आणि तू खेळत बसावं. म्हणजे त्याचा तर कार्यक्रम झाला, त्यांनी तर त्याचं साध्य केलं त्याला जे करायचं आहे. पण आपण व्हायचं का? फसेंगे नहीं बाबू, अबे हमारे पास मास्टर है मना, तू जहाँ फंसा रहा है ना उधर से निकालने वाला. ओके चलो बॉयज, कम ऑन यार, चला. ओके चलो कम ऑन बॉय. ओके चला, मला वाटतं इथनं MPSCचे प्रश्न नाही, पुढचा प्रश्न MPSC सुरू होतील कॅल्क्युलेशन. बघा बाळांनो, मला काय दिसलं पहिल्यांदा, मी हे कॅल्क्युलेशन करताना मी युनिट डिजिट बघितला, हे युनिट डिजिटनी तर काहीच जमाना. मग मी काय केलं, चला असू द्या, मला युनिट डिजिटने काढूया. युनिट डिजिटने काढायचा ट्राय केला मी, बघा काय होतंय बघू, कारण मला युनिट डिजिटच ऑल ओके हां चला. 9 8 आणि 5 13 4. ओके इज इक्वल टू एक्स माना त्याला, ह्याची युनिट डिजिट काढायचं आहे. अधिक 9 6 आलं. ओके, वजा आतलं ब्रॅकेटमधलं काढा. 8 आणि 1 9 3 आलं. ओके, अधिक किती आलं 4. ओके हां, 8 आणि 8 16, 16 म्हणजे 7, 7 आणि 4 11, 11 म्हणजे 2. 4 गुणिले 2. ओके हां, आता बघा 4 इज इक्वल टू एक्स अधिक 6 हां, वजा 8, 8 आणि 3 11, 11 म्हणजे 2. ओके, 6तनं 2 गेले, किती आलं 6तनं 2 गेले 4 आले. ओके, एक्स 4 आले. ओके 4 आले 4. ओके बाळांनो, 4 आणि 4. ओके 4 आणि 4 म्हणजे बाळांनो इकडं लक्ष द्या. ओके मला सांगा रे, इकडं लक्ष द्या. ओके 7ने करू शकता, 7ने करू शकता. बघा युनिट डिजिट 0 करायला अशी डायरेक्ट कटामकट करायची नाही. 4 आलं 4 आलं 1 यायला पाहिजे असा मूर्खपणा करायचा नाही. युनिट डिजिट कट होत नाहीत. त्यांना जर युनिट डिजिटला करायचं असलं तर तुम्हाला गुणावंच लागतं. 7 चोक 28. किंवा जर तुम्हाला LHS इज इक्वल टू RHS करायचं असलं तर 4 आणण्यासाठी एक्स किती असायला पाहिजे की ज्यांनी मिसळल्यावर 4च राहील. म्हणजे इथं किती असायला पाहिजे 0 किंवा 9. म्हणजे मला कळालं की डिजिटल सम 0 किंवा 9 आली तर ह्याच्यात कितीही मिसळा 4ला 4च राहतंय. गॉट इट का? इथं ही बेसिक मेथड झाली. ओके ही बेसिक, ओके ही झाली बेसिक मेथड. ओके 7 चोक 28 1 येत आहे का? नाही ना, कुठतरी गडबड झाली का? नाही ना. 28 28 1. ओके एक्स इज इक्वल टू 1 1 4 आणि 1 5. नाही ना, नाही रे येड्यांनो,
मी भागाकारात नेलं. ही अधिक आहे ना, इकडे गेल्या वजा. बघा मी पण ही झालं, तुम्हाला भागाकार समजून आहे. ही इकडे गेलं काय येणार आहे 4 वजा 4. एक्सची किंमत किती येणार आहे 0. म्हणजे x 0 म्हणजे त्याची डिजिटल सम 0 किंवा 9 यायला पाहिजे. तरी म्हणतोय कुछ तो गडबड हो आहे. हां, मी भागाकाराच्या त्या सदम्यातनं बाहेर चालू नाही. तुम्हाला भागाकार आला की समजून सांगायचं, त्या सदम्यातनं बाहेर चालू नाही. हां, माझ्या डोक्यात हे चालू आहे ना. बरं 0 किंवा 9. आता इकडं लक्ष द्या. हे 78 सगळ्यात सेम आहे. सगळ्यात 78 सेम आहे. काय बदल आहे बघा, फक्त एकाचे डिजिटल सम करा आणि बाकीच्यात थोडा थोडा बदल आहे. 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, 16 म्हणजे 7, 7 आणि 7 14, 14, 14 म्हणजे 5. ओके, 5 आहे. इथं एक कमी केलं आहे फक्त, म्हणजे इथं राहणार 4 सम. इथं अजून एक कमी केलं आहे, इथं राहणार 3. ओके, आता इथं बघा 8 आणि 7 15 म्हणजे 6. ओके, 5 आणि 4 9. अरे क्या हो गया, हां डिजिटल सम चुकली काय. 4 आणि 2 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 16 म्हणजे 7. बरं हां, 7 आणि 7 14, 4 आणि 1 5. बरं हां, 8 आणि 7 15 6 आली. 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 6 13 4 आली. बरोबर आहे. हां, 2 4 4. ओके, 2 आणि 2 4 आणि 2 6. ओके मास्तर. 8 आणि 7 15, 15 म्हणजे 6, 6 आणि 6 12, 12 म्हणजे 3. बरं हां मास्तर, 0 यायला पाहिजे ना, कुठंतरी गोळ झाला का आपला. हां, 8 आणि 7 15. बरं हां 15 मास्तर. ओके, 6 आली. ओके, 5 आणि 2 7 आणि 2 9, 6 येते रे, 6 येतंय. कुठंतरी गणलंय. हां बरं चला, मी थोड्या वेळाने घेतो प्रॉब्लेम, कारण गणलं की लगेच तिथं खेळत बसायचं नाही. मॅथचा हा रूल आहे की तुम्ही इमोशनली अटॅच नाही व्हायचं. बघा मी कोणतेही प्रश्न पाठ करून येत नाही, काय येत नाही, जे आहे ते आहे. सोडवताना चुकतंच ना हो. 20 पैकी 20 आपल्याला म्हणतायचं, 18 19 घ्यायचे, कारण सिली मिस्टेक होतात आणि एखाद्या इमोशनली अटॅच व्हायचं नाही प्रश्नाला. ओके चला मास्तर, आता मला हे तुम्हाला पडलेला MPSCचे प्रश्न सुरू झाले. आता MPSCचे प्रश्न सुरू झाले. आता ह्याला कसं कॅल्क्युलेशन करणार, हे पॉईंटमध्ये मास्तर आता कसं करणार. ओके, इकडं लक्ष द्या. मी बघितलं की माझे ऑप्शन सगळे वेगळे आहेत, म्हणजे मला आता कार्यक्रम करावा लागेल. ओके, मला काय करायचं आहे, हे प्रश्नचिन्हाची व्हॅल्यू काढायची. प्रश्नचिन्हाची 97 भागिले, ओके, इकडं x नेला, ही किती आलं 24.25 इंटू 4चा वर्ग 16 आलं. बरोबर आहे का. आता मला काय करायचं आहे, डिजिटल सम करायचे. 6 आणि 1 किती झालं 7 झालं. बरं, 5 आणि 2 7 झालं. बरोबर आहे. 7 आणि 6 13, 13 म्हणजे 4 झालं. ओके, आणि 97 झालं. बरोबर आहे का. 7 चोक 28 म्हणजे 28 म्हणजे 10 आलं. ओके, 9 फक्त 7 आलं, म्हणजे एकची डिजिटल सम 7 यायला पाहिजे. 7 डिजिटल सम एकाच ऑप्शनची येते, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय केलं. अहो मला लगेच कळालं की खाली 28 आलंय म्हणजे तुपात साखर मिसळली आहे. मला कशाने गुणाची गरज नाही. 4 7 28 आलंय. ओके, म्हणजे 28 आलं म्हणजे 10 आलं म्हणजे खाली 1 आला मला डिजिटल सम, म्हणजे मला तुपात साखर मिसळून दिली ती. ह्याचं ऑप्शन 2 आहे. 2000 ASO पूर्व 2023ला विचारला कॅल्क्युलेशन बेस प्रश्न आहे आणि त्याला तुम्हाला किती वेळ लागला, 20 सेकंद तरी लागले. ओके, नाहीतर पॉईंटमधनं काढा, पुन्हा भागा, मग कार्यक्रम होणार तुमचा. आणि सगळे ऑप्शन 70 75च्या जवळजवळ दिले, त्यामुळे इथं कार्यक्रम होण्याची शक्यता जास्त आहे. ओके चला, परत एकदा कॅल्क्युलेशन बेस क्वेश्चन बघा. इथं तुम्ही आयडेंटिटी वापरून काढू शकता. ओके, इथं आयडेंटिटी वापरून काढू शकता. इथं आयडेंटिटी काय आहे बघा, a + b वर्ग मायनस a - b वर्ग. ओके, a + b वर्ग मायनस a, ह्याचं उत्तर असतं 4ab. ओके, सेम इथं दिलेलं आहे. तुम्हाला हे इकडं नेलं की प्लस होईल, हे इकडं आणलं की प्लस होईल. तुम्हाला कशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे, हे इकडं आणलं -4ab प्लस a - b वर्ग. ओके, सपोज हे मला परीक्षेत लक्षातच नाही राहिलं, ही आयडेंटिटी लक्षातच नाही राहिली. बरं मास्तर, हे होतंय आमच्यासोबत. a - b ने किती उत्तर येतं, a ची किंमत किती आहे 957 वजा 932. ओके, किती आलं, 7तनं 2 गेले 5 आलं, 5तनं 3 2 आलं, 25चा 625 उत्तर येत आहे. ओके, हे आम्ही ह्या आयडेंटिटीने उत्तर काढलं. आता मास्तर मला ही आयडेंटिटी लक्षातच नाही राहिली. बरं असू द्या ना, नाही राहू द्या, मी आहे ना.
ओके ओके, काहीच टेन्शन घेऊ नका, मी आहे. चला ओके, ही आयडेंटिटीचा प्रश्न आपण इकडं आयडेंटिटी वापरली बाबा. बरं मास्तर, आता आम्हाला बघायचं की तुमची डिजिटल सम लागते का. बरं चला बघूया. ओके चला, काय आहे 557 प्लस 932. ओके चला, डिजिटल सम लावतो. 7 गेलं. ओके, 7 आणि 5 12, 7 आणि 5 12 म्हणजे 3 अधिक 9 आणि 5 चा वर्ग, 5 आणि 3 8, 8 8 64 म्हणजे 10, म्हणजे 1 आलं. ओके, 1 वजामध्ये बघा. हां किती आलं तर ह्याचं आलं 5. ओके, ह्याचं आलं 3 गुणुले 4, 4 त्रिक 12 गुणुले 5, 12 पंचे 60 म्हणजे 6, म्हणजे 1 वजा 6 आलं वजा 5, वजात नसतं उत्तर म्हणून 9 ॲड करायचं. 4 डिजिटल सम यायला पाहिजे. ओके ओके, 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 13 आली. किती डिजिटल सम आली 4. उत्तर क्रमांक डी. आलं का, आलं का. अरे अशी टेक्निक तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि येणार पण नाही. ओके, अहो खूप तगडे प्रॉब्लेम, 200 MPSCचे प्रॉब्लेम सुटणार आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही टेक्निक जी आहे ना, तुम्हाला नाही शिकवणार कोण. हां, इथं चिन्हाचा घोळ कुठल्या तरी प्रश्नात आहे. हां, उद्योग निरीक्षकला प्रश्न आलेला आहे. 361 गुणुले 2 अधिक 4. ओके, आता बघा 361 तुम्हाला जर वर्ग माहीत असतील ना तर वेल अँड गुड आहे. बघा हा प्रश्न असा पण सुटतो. 361 19 गुणिले 2 अधिक 2. ओके, ही सिंपल प्रश्न आहे. 19 2 38 अधिक 2 40 उत्तर यायला पाहिजे. इथं काहीतरी मला वाटतंय घोळ झालेला आहे. मी 1 का 2 प्रश्नामध्ये घोळ झालेला आहे तुम्हाला सांगितलं. 361 गुणिले 2. ओके, 19 2 38, 19चा वर्ग आहे. ओके, 19 2 38 आणि 4चा वर्गमूळ 2, 40 यायला पाहिजे. मला वाटतं भागिले 4 आहे. काहीतरी इथं अंकात कुठंतरी 1 2 प्रश्नात घोळ झालेला आहे, कारण ती टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली. ओके, हा प्रश्न सोडून देऊया. पण सिंपल प्रश्न आहे, एवढा काय अवघड नाही. ओके चला, हा कर सहाय्यक 2022ला कॅल्क्युलेशन बेस प्रश्न आलेला आहे. तिथं तुम्ही कॅल्क्युलेशन करून सोडवू शकत होता. पण मला MPSCने असं म्हणलं होतं, त्या MPSCला असं तुझ्याकडून अपेक्षित आहे की बाळा मी ऑप्शन दिलेले आहेत आणि तो ऑप्शनमधनं तुला डिजिटल सम वापरायची आहे, असं अपेक्षित आहे. स्मार्ट अप्रोच अपेक्षित आहे. मग काय पोरांनी वर्गमूळ बिर्गमूळ बघून काय झाला, कार्यक्रमच केला. नको बाबा, हे काय असलं येत असतं MPSCला. बरं बाळा, हे असं म्हणूनच आपण गणलेलो आहोत. मग आपल्याला मास्तरने आता सांगितली टेक्निक डिजिटल सम. काय सांगितली, डिजिटल सम. आता मला सांगा रे, मला सांगा, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे हे आहे. ए बाळांनो, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय आहे, हे आहे ना. आणि मी सांगितलं वर्गमुळात जर तुम्हाला असेल, जर जे ऑप्शन आहे त्या डिजिटल समचा वर्ग काढून जो येईल तो असतो. वर्ग काढून मी आधीच सांगितलंय तुम्हाला, बरोबर आहे ना. बरं मास्तर, म्हणजे मास्तर ह्या दोघांचा गुणाकार, ह्याची डिजिटल सम किती आहे बघा. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या मास्तर. किंवा इकडे लक्ष द्या रे, अरे इकडे लक्ष द्या. 6 9. आता बघा तुला डायरेक्ट दिलंय त्यांनी. ह्या दोघांचा गुणाकार आहे 484 गुणिले 144 आणि 144. बघा ह्याला हे कटलं. अरे डिजिटल सम मध्ये पॉईंटचं काय नसतंय. का कटवलं मास्तर, कारण त्यांनी इथं चालाकी केली. 8 आणि 1 9, खाली 9 आल्यावर आपल्याला कन्फ्यूज होईल. पण त्यांनी तुला देताना दिलंय की बाबा ह्या दोघांचा गुणाकार एवढा आहे, तुला दिलंय त्यांनी दिलंय. मग तुला काय करायचंय, हो मास्तर ह्या दोघांचा गुणाकार आहे का, तो पॉईंटची देणं घेणं आहे का. आपल्याला डिजिटल सममध्ये पॉईंटची देणं घेणं नाही. बरं, ह्यांनी ह्याला कटवलं मास्तर. आता फक्त काय राहिलं माझ्यामध्ये, रूटमध्ये 484. 484 म्हणजे मास्तर ह्याची डिजिटल सम किती आहे बाळा, इकडे लक्ष दे. हे 22चा वर्ग आहे, सगळ्यांना माहिती आहे का रे. ही कशाचा वर्ग आहे, 484 22चा वर्ग आहे. आणि 22 म्हणजे हे आलं, हे तर सगळ्यांना आलं, कळलं का. पण इकडे लक्ष द्या. आता डिजिटल समने जर सोडवत असाल, कोणाला माहीत नसेल तर वर्ग कसा काढायचा सांगतो. 4 आणि 4 8. ओके, 8 आणि 8 16. 16 म्हणजे रूटमध्ये 7 येणार, रूटमध्ये 7 येणार. आता 7 येण्यासाठी बाळांनो मी तुम्हाला काय सांगितलंय, जे आता 7 वर्गमुळात येण्यासाठी ह्याचं काय करायचं, ह्याची डिजिटल सम करायची आणि त्याचा वर्ग करायचा. 4 2 आणि 2 4, 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग 16, 16 म्हणजे 7. आलं का.
यस आलं, म्हणून हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. बाकी कुणाचंच येत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा डिजिटल समचं इथं डायरेक्ट उत्तर निघायला तुम्हाला फायदा होतोय. ओके, चला चला पुढचा प्रश्न. ओके, चला आता काय म्हणतोय बघा, इकडं काय म्हणतोय बघा. आता हे सिंपल सोडवत जाऊया आपण. ओके, 25चा 5 आलं, 625. 56 अधिक किती झालं, 56 अधिक 25 किती झालं, 81. ओके, 8 आणि 6 81 झालं, 81 म्हणजे 9. ओके, हे सिंपल प्रश्न, ह्याला डिजिटल समची बी गरज नाही. मी त्यामुळं असे पण प्रश्न घेतलेत की तुम्ही जिथं डिजिटल सम लावायची गरज नाही, जिथं काय कन्फ्युजन आहे, लय मोठे कॅल्क्युलेशन आहे, ह्या चिंदीला लावत बसला आपल्याला कार्यक्रम व्हायचा. मॅथमध्ये सगळीकडं नाही जमत, प्रत्येक जागी वेग. मग मॅथ कुणाला जमतं की प्रॉपर ठिकाणी प्रॉपर मेथड जेव्हा लावली जाते ना, तेव्हा ते मॅथ परफेक्ट असतं. ओके, नाहीतर कुठं बी आली एकच मेथड, नाही जमणार. आता डिजिटल सम लावा. आता मी तुम्हाला म्हणणार की डिजिटल सम लावा, 100% लावा. बघा, त्यांनी खूप मस्त डिझाईन केलता प्रश्न राज्यसेवा 2017ला प्रीला. इथं तुम्हाला स्क्वेअर रूट, क्यूब रूट आलं की डिजिटल सम 100% लागणार. बरं, हा स्क्वेअर रूट आलं, ह्याची जी डिजिटल सम येईल, ह्याचा वर्ग केला की त्याची डिजिटल सम येणार. ओके, हे आहे. बघा इकडं लक्ष द्या, त्यांनी 2 ह्यात आपल्याला घेतलेला आहे, 2 बीटमध्ये आपल्याला त्यांनी कन्फ्यूज केलेलं आहे. डिजिटल सम दोन्ही पण ऑप्शनची सेम दिलेली आहे. ऑप्शन जर मी पहिल्यांदा बघितलं तर ह्या 2 ऑप्शनची 2 3 3 2. मग मला हे कळालं की मास्तर, ओके मास्तर इकडं लक्ष द्या, 32चा वर्ग किंवा 30चा वर्ग हा 900च्या पुढं असेल. ओके, म्हणून हे तर ऑप्शन येऊ शकत नाही, म्हणजे हे किंवा ह्या तिन्हीपैकी ऑप्शन येऊ शकतात. म्हणून मला डिजिटल सम लावायला चांगलं आहे हे मला पहिल्यांदा क्लिक झालं पाहिजे. मग डिजिटल सम लावूया. 9 5 आणि 5 10 म्हणजे 1, 5 आणि 5 10 म्हणजे 1, 1 अधिक 1 2, 2 आणि 8. ओके, 8 आणि 1 9 म्हणजे डिजिटल सम आली 1, 1चा वर्ग 1. म्हणजे डिजिटल सम किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. मग कशी 1 येणार बाळांनो, ह्याची डिजिटल सम करायची, त्याचा वर्ग करायचा, तो 1 यायला पाहिजे. बरोबर आहे का? चला, ओके, पहिला 7 आणि 2 9 गेला, 5 आणि 3 8, 8चा वर्ग 64, 64ची 1 आली का? ओके, बरं, हां दुसरं पण बघू मास्तर. तुम्ही केला 5 आणि 2 7 आणि 1 9, 7 7 49, 49 म्हणजे 9 आणि 4 13, 13 म्हणजे 4 नाही 7 7 49, बरोबर आहे का? 4 आलं ना, म्हणजे हे आहे का? नाही, 1 यायला पाहिजे. हां 7 आणि 2 9, 5 आणि 4 9, 9 9 81, 81 म्हणजे 9. आपल्याला किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. 1 कशाची येते, पहिल्या ऑप्शनची. ओके, हा स्मार्ट अप्रोच होता. तुम्हाला उगच काही जण असे करत हे असं केलं 5 5 5.5 4 4 9, हा कितने भाग जातोय 2ने, मग घ्या ठेवा खाली, मग सोडवा, लागले 2 मिनटं, झाला कार्यक्रम. म्हणून तर तुम्हाला म्हणतात की स्मार्ट अप्रोच महत्त्वाचा आहे. ओके, होप सो अंडरस्टँड होत असेल काय चाललंय, हे महत्त्वाचं आहे. ओके, भरपूर MPSCचे प्रश्न आहेत रे, टेन्शन घेऊ नका. हां काय म्हणतंय? ओके, इज इक्वल टू 11 आहे तर काय आहे? ओके, मला वाटतं इथं पण तुम्हाला डिजिटल समची काहीच गरज नाही, लावायचं असेल तरी लावा. ओके, 11 डिजिटल सम यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 11. 11 म्हणजे बाळांनो ह्याच्यातला वर्ग करा, ह्याचं उत्तर म्हणजे वर्ग. 11चा वर्ग 121, 121 म्हणजे किती यायला पाहिजे? 11चा वर्ग म्हणजे 121 म्हणजे किती? 1 2 3 4, ह्या सगळे सोडवत गेले की 4 डिजिटल सम यायला पाहिजे. असा एक अंक इथं घालायचा आहे, बरोबर का? 169 13चा वर्ग, 13 आणि 69 81. बाळांनो 81 81 9चा वर्ग 49 7, 1 अधिक 7. ओके, मग ह्याच्यात मिसळल्यावर 7 आहे, बरोबर आहे का बाळांनो? 7 कशामध्ये मिसळल्यावर 121 येतं आहे. 14 114 मध्ये. ही सिंपल मेथड आहे. आता डिजिटल समसाठी आपल्याला 4 आणायची आहे, तर 7 मध्ये किती मिसळावं लागेल तेव्हा 4 येईल, बरोबर आहे का? ओके, बघा 4 आणि 2 6, 6 मिसळल्यावर किती येतं आहे? 7 आणि 6 13, 13 म्हणजे किती? 4 आलं का? येस. आता दुसरे कोणतेही मिसळा तरी 4 येणार नाही. गॉट इट का? हे असं पण काढू शकता, पण मला वाटतं की त्याची गरज नाही. 11. ओके, रूटमध्ये रूट काढण्यासाठी इथपर्यंत सोडवलं तुम्ही. ओके, 169चा 13, 68 अधिक 13,
ओके, हे रूटमध्ये, ह्याच्या रूटमध्ये 40 अधिक x अधिक, ओके 68 13 81 81चा 9 9 आणि 40 49 49 म्हणजे 7 x अधिक 7 म्हणजे 11चा वर्ग, हे काढलं x अधिक 7 11चा 121 121 मधनं 7 गेलं 114. ओके, हे पण सिम्पल होतं आणि डिजिटल समने पण होतं. ओके, त्यामुळं वर्ग बिर्ग काय आले घाबरायचं नाही. ओके चलो बॉईज का मग तो परत एकदा प्रश्न आलेला आहे. चलो, दोनदा प्रश्न विचारला होता सेम आयोगाने. ओके चला मास्तर, आता आम्हाला ह्याचं सांगा. आता एवढा प्रश्न आल्यावर आम्ही घाबरून जातो, आम्हाला एखादी आयडेंटिटी पार्ट नसते, मग आयडेंटिटी पार्ट नसल्यामुळे गेम होतो. ओके, मला वाटतं हे बेसिक झालं आयडेंटिटी. हे अल्जेब्रा सुरू झालं. अल्जेब्राला सर्व प्रॉब्लेम, मी म्हणतोय 70% प्रॉब्लेम हे तुमचे डिजिटल समने सुटतात. मला वाटतं उद्याच्या सेशनमध्ये अल्जेब्रावर आणि कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशनवर आज एवढं रिवाईज करा. उद्याच्या सेशनमध्ये आपण सगळं सोडवूया. हे MPSCचे प्रश्न सुरू झालेत आता इथनं पुढं. किती MPSCचे प्रश्न आहेत, भरपूर आहेत. ओके, आणि होप सो मेथड जर आवडली असेल, कधीच ऐकली नसेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला वाटत असेल की माझ्या मित्रापर्यंत पोहोचवायची, नक्की शेअर करा. आणि नक्की सांगतो की टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा आणि ह्या यूट्यूबला जॉईन व्हा. 100% ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये तुमचा मॅथचा स्पीड, मॅथचा अप्रोच आणि मॅथ सोडवण्याची स्टाईल 100% बदलेल. एवढीच आशा बाळगतो आणि एवढंच शब्द देतो. आजचं सेशन संपवतो. थँक्यू सो मच.